कॅश प्राइज आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका यांच्याकडून आपण पाहू शकाल। आणि त्याच पद्धतीने विकेट हॅट्रिक जर साध्य केली तर 500 रुपयांचं सुद्धा कॅश प्राइज मिलिंदजी काशीनाथ किनी साहेब यांच्याकडून आपण पाहू शकाल। यंगस्टर माकणीची संपूर्ण टीम, श्यामकांतजी तरे जे अध्यक्ष आहेत, खजिनदार मंगलदासजी गरज साहेब आणि संपूर्ण त्यांची टीम या ठिकाणी उपस्थित होत असताना पाहायला मिळते। त्यांचं करूया आपण वेलकम। संजयजी किनी उपस्थित झालेत। ग्रामीण प्रीमियर लीग कमिंग सून फेब्रुवारीच्या एंडिंगला, अर्थात 24 फेब्रुवारी ते 2 मार्च असा टेनिस बॉल क्रिकेटचा रणसंग्राम। वेलकम संजयजी किनी, आपलं सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये। जाऊया मॅचच्या दिशेने, सामन्याला होते सुरुवात। पहिलाच बॉल ह्या वेळेला पाहायला मिळतोय। ऑल द बेस्ट। पहिलाच बॉल महेश भोईर ऑन साइडला खेळतायत। चांगला फटका, अगदी श्वानच्या श्रवण इंद्रियाला गुंगारा देत चेंडू निघून जातोय। 4 धावन करता मेल या वेळेला चौकार 4। सन्माननीय कुणालदादा पाटील या ठिकाणी उपस्थित होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व इंदुश्री कुणालदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन होताना मंद मंद पावलाने आमच्या व्यासपीठाच्या दिशेने येत आहेत। त्यांचं करूया आपण सुस्वागतम। पहिल्याच बॉलवर दणकेबाज सुरुवात, चौकार, शानदार 4। त्यांच्या समवेत रोहिदाजी भगत साहेब समाजसेवक यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय। त्यांचं सुद्धा करूया वेलकम। सरळ बॅटचा उपयोग केलाय महेश भोईर। भलत्याच फॉर्मामध्ये, भन्नाट फॉर्मामध्ये असलेला खेळाडू पाहायला मिळतोय आणि कुणालदादा पाटील यांचं षटकार आणि स्वागत आमच्या मुख्य मंचावर। अतिशय चांगला फटका होता आणि जय श्रीधर पाटील विद्यमान सरपंच आगरवाडी यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राइज लागू होतोय महेश भोईरला। क्लास क्लास यावेळेला दर्शवला गेलाय। दहा रन्स ऑन द बोर्ड। फुलटॉस बॉल जरूर होता ह्या वेळेला। व्हाईट बॉलचा इशारा येतोय। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर व्हाईट +1 अशा 2 धावा मिळतील। या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर। एकंदरीत पाहायला मिळते 12 रन्स 12। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला पहिला आहे शिखर किडी। आम्हाला सुरेख साथ दिली 5 दिवस, सातत्याने चांगली साथ देत असताना 2 बॉलच्या समाप्तीनंतर 12। यस, बिमर आहे की नाही? हॅलो चेक। हॅलो हॅलो चेक। हॅलो हॅलो चेक। चला आपण वळूया या मुख्य मंचावरती विराजित अतिथींच्या स्वागत सन्मानाकडे आपण वळूया। हॅलो हॅलो। असं म्हणतात ना की चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात, कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते। असं एक चांगलं व्यक्तिमत्व, उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण पाहतोय। खराटऱ्या गावातील एक अनमोल रत्न, मराठी दणका म्हणून ज्यांनी प्रेम संपादन केलेलं आहे असे आदरणीय सन्माननीय मिलिंदजी काशीनाथ किनी शिवसेना शाखा प्रमुख खराटरा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी सन्माननीय विंकोजी म्हात्रे साहेब आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय या ठिकाणी मिलिंदजी काशीनाथ किनी यांचा यथोचित स्वागत सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा। तसेच आपण पाहतो मिलिंदजी किनी यांच्या माध्यमातून रोख रक्कम 2000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या SPL पर्व 2 साठी प्राप्त झालेले आहे। तसेच या गरमीच्या उन्हामध्ये आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून आईस्क्रीमचं वाटप सुद्धा या सर्वांना या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे। एकदा जोरदार टाळ्या होत्यात मिलिंदजी किनीसाठी। 350 आईस्क्रीम ज्यांच्या माध्यमातून आपण SPL पर्व 2 मध्ये पाहिल्यात, या सर्वांचं मी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतोय। आणि वळूया आपण मैदानामध्ये काय घडले, आपण टप्प्याटप्प्याने या ठिकाणी सर्व मान्यवरांचं सुद्धा स्वागत करणार आहोत। आणि हे स्वागत समारंभ सुरू असताना मॅचचा सुद्धा आपण लेखाजोखा पाहणार आहोत। ज्या ठिकाणी विराजित आहेत पालघर भूषण प्रमोदजी शेडगे।
13 रन्स दरम्यान आपण पाहिलं तर जो रिव्ह्यू घेतला गेला होता तो फेल झाला. बॅटिंग करणारा संघ पाटील 30-30 जलसार. यावेळेला सरळ बॅटचा उपयोग. काय फटका खेळलाय आणि सरळ चेंडू निघून जाईल. षटकाराकरिता जय श्रीधर पाटील साहेब यांच्याकडून 200 रुपये लागू होत आहेत. सन्माननीय आपण पाहिलं की एक कलेला दाद देणारं व्यक्तिमत्व मिलिंदजी केनी यांच्या माध्यमातून पालघर भूषण प्रमोदजी शेडगे सरांच्या कलेला दाद दिली जाते. 500 रुपयाचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. धन्यवाद मिलिंदजी केनी. 19 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. चांगली बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ झालाय. 4 बॉलच्या समाप्तीनंतर 19 रन्स. ॲब्सोल्युटली सुपर बॅटिंग, फॅन्टॅस्टिक बॅटिंग, क्लास. प्रणित चांगला बॉल. ह्या लेंथला ओळखला जातो प्रणित, परंतु थोडंसं कुठेतरी दबावाला पुढे आला आणि इथून दबावाला न जुमानता चांगली बॅटिंग करणारा फलंदाज लयबद्ध झालाय. जलसारचा ब्रँड लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर महेश भोईर यंदाच्या 2025 मध्ये भन्नाट फॉर्मामध्ये आहे. मॅन इन फॉर्म. 19 रन ऑन दी टोस. खेळण्याचा प्रयत्न, बाउन्स मिळाला. जो अपेक्षित बाउन्स होता तो मात्र उसळत्या चेंडूला खेळू शकले नाहीत. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला आणि पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात. पाटील 30-30 जलसार टीम 19. चला वळूया आपण पुन्हा एकदा ह्या ब्रेकमध्ये, कारण पहिलं षटक या ठिकाणी संपुष्टात आलेलं आहे आणि त्या मिळालेल्या ब्रेकमध्ये आपण अतिथी देव भव ही आपली भारतीय संस्कृती या ठिकाणी जोपासूया. आपल्यामध्ये उपस्थित आहेत रिहान सुपर किंगचे ओनर तसेच आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय कल्पेशजी कुडू साहेब. एक बाडोली गावातील क्रिकेटवरती नितांत ज्यांचं प्रेम आहे अशा अनमोल रत्न आपण पाहतोय. कल्पेशजी कुडू साहेबांचा यथोचित सन्मान या SPL चे खजिनदार सन्माननीय महेंद्रजी भोईर यांनी आपल्या शुभ हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. महेंद्रजी भोईर, आपणास विनंती असेल की आपण कल्पेशजी कुडू रियान सुपर किंगचे ओनर तसेच आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान उपाध्यक्ष यांचा यथोचित सन्मान आपल्या SPL च्या मंचावरती यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. तसेच या मुख्य मंचावरती विराजित असलेले आणखी अतिथी आपण पाहतोय. संजयजी किनी जे स्वतः विहा 11चे ओनर आहेत. तसेच आपण पाहतोय संजयजी किनी जे ग्रामीण प्रीमियर लीगचे उपाध्यक्ष आहेत. तसेच आपण पाहतोय की सन्माननीय संजयजी किनी हे स्वतः आगरी प्रीमियर लीगचे विद्यमान उपाध्यक्ष आहेत. असे महान हस्ते आपण या ठिकाणी उपस्थित होताना आपण पाहतोय. त्यांचं यथोचित स्वागत श्रीकांतजी पाटील यांनी आपल्या शुभ हस्ते करावं अशी मी त्यांना विनंती करतोय. या संजयजी किनी साहेब. श्रीकांतजी पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान होताना आपण पाहणार आहोत. संजयजी किनी एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व, क्रिकेटवरती नितांत प्रेम आहे. क्रिकेट पुढे घेऊन जात आहेत. आगरी समाजातलं क्रिकेट पुढे घेऊन जात आहेत. तसेच ग्रामीण भागातलं वसई तालुक्यातील पूर्व पट्टीतील ग्रामीण खेळाडूंना पुढे एक व्यासपीठ मिळवून देण्याचं एक कर्तृत्ववान व्यक्तिमत्व आपण पाहतोय संजयजी किनी. चला एकदा टाळ्या होऊ द्यात, कारण हे सर्व हस्ती जे आहेत हे क्रिकेटला पुढे घेऊन जाणार आहेत. आपण थोड्याच वेळाने ह्या पुन्हा एकदा स्वागत सन्मानाकडे वळूया. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानाच्या आतमध्ये काय घडते. पालघर भूषण प्रमोदजी शेडगे. संघाची धावसंख्या 21 वर जाऊन पोहोचली गेली. 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. षटक क्रमांक दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील 2 बॉलच्या समाप्तीनंतर 21 धावा. चांगली स्टार्ट मिळवून दिले गेले महेश भोईरने. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत 2 षटकार आलेत. 5 बॉलमध्ये 16 रन्स. स्विचिटचा फटका फसतोय आणि इथे मात्र कोणतीही चुकी करणार नाहीयेत मिस्टर हितेश. गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. पहिला धक्का मिस्टर रितेश किनी. बबलू बॅक टू द डगआउट. गॉन. दिन रात त्याची न्यारीच आहे बात. हे संपाले गटातील संघ त्याचे
चला थोडीशी घाई करा जरा, खूप चांगली मेहनत आपल्याला पाहायला मिळते आणि पाठिंबा देणारं असं व्यक्तिमत्व अर्थातच राजूजी म्हात्रे बंटीदादा या ठिकाणी उपस्थित आहेत. हे सफाळीचं क्रिकेट प्युअर क्रिकेट व्हावं, क्वालिटी वाढावी, खेळाडू मात्र पूर्ण 7 समुद्रा पलीकडे पोचावेत, या सफाळी विभागाचं नाव उज्ज्वल करावं आणि त्यासाठी नेहमीच मात्र एक चांगलं योगदान पाहायला मिळतं बंटीदादा यांचं. आणि या सफाळीच्या प्रीमियर लीग मध्ये आपण पाहतायत ते सुद्धा उपस्थित झालेत. कुणालदादा पाटील, हिंदुश्री आपण पाहू शकतायत, त्यांचं सुद्धा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगलं योगदान हे सातत्याने पाहायला मिळतं. अप्रतिम चांगला चेंडू होता, थोडासा खाली राहिला होता, शरीराचा वेध घेतला, भावेश पुढे सरसावतायत. तत्पूर्वी लेग बाईच्या स्वरूपात अजित म्हात्रे सर दर्शवत असताना 1 रन ऍड होईल आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 22. या धावसंख्येवर 22 लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक दुसरा आहे पॉवर प्लेचा मॅन्डेटरी पॉवर प्ले आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये दमदार सुरुवात पाहायला मिळाली, 19 रन्स आल्या होत्या आणि दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण विचार केला तर दीपेश चौधरीने जी गोलंदाजी केली ती वाखण्याजोगे पाहायला मिळते. कौतुकास्पद 3च धावा खर्च केले, 4 बॉल आतापर्यंत फेकलेत. अप्रतिम चांगला फटका तर आहे, ऑन साइडला खेळला गेलाय, फिल्डर आहेत साहिल, कोणती चूक करणार नाहीयेत. महेश भोईर बॅक टू द डगआउट, दुसरा धक्का. पाटील 3030 जलसार टीमला गॉन. संपन्न झालाय. 5 षटकांचा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षल तरे न्यू बॅटर ऑन साइडला बॅकलिपचा उपयोग करत असताना खूप छान पद्धतीने, अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकतायत. सरळ चेंडू निघून जाईल, ऑन साइडला 1 रन येईल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 23 ला 2 धक्के. माननीय श्री संजयजी एकनाथ किनी, शिवसेना वसई तालुका प्रमुख, शिंदे गट अग्री प्रीमियर लीग उपाध्यक्ष, वसई ग्रामीण प्रीमियर लीग कार्यकारी जे अध्यक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून मंडळाला भरीव रक्कम 5000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचा टाळ्या वाजवून आभार व्यक्त करतायत. थँक्यू व्हेरी मच संजयजी किनी साहेब. आपलं हे मोलाचं सहकार्य आणि सफाळे प्रीमियर लीग मध्ये आपलं विशेष सहकार्य लाभल्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून आयोजकांच्या, कार्यकारिणी मंडळांच्या वतीने लाख लाख धन्यवाद आहे. हॅलो, चला तर मग पुन्हा एकदा आपण स्वागत समारंभाकडे वळूयात. मंचावर उपस्थित आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील अर्थातच बंड्यादादा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सचिनजी किणी यांना मान्यवरांचा यथोचित असा सन्मान करण्यासाठी आमंत्रित करते. सन्माननीय प्रवीणजी पाटील सर. चला या ठिकाणी आपण मुख्य मंचावरती आपण पाहतोय सन्मान होताना आदरणीय सन्माननीय प्रवीणजी पाटील साहेबांचा यथोचित सन्मान या ठिकाणी सचिन केनी यांच्या शुभ हस्ते होताना आपण पाहतोय. वेलकम सर, शुभ स्वागत या सफाळे प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मायेचे उबदार प्रेमळ शॉल, तसेच आपण पाहतोय पुष्पगुच्छ आणि या सफाळे प्रीमियर लीग पर्व 2 ची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित केलं जाईल. धन्यवाद सर. तदनंतर आदरणीय सन्माननीय दिलीपजी तरे माजी सरपंच माकणे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी असलमजी शेख आपणास विनंती करते की आपण दिलीपजी तरे यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे. माजी सरपंच साहेब ज्यांनी गावाला पुढे नेलं, ज्यांनी समाजाला पुढे नेलेलं आहे,
आणि अनेक विकासात्मक कामं ज्यांच्या माध्यमातून झालेले आहेत अशा आदरणीय सन्मान्य दिलीपजी तरे साहेबांचं यथोचित सन्मान आपण या मुख्य मंचावरती होताना पाहतोय। धन्यवाद सर। आदरणीय सन्माननीय कुणालजी पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सन्माननीय बाळू मामा यांना विनंती करते की आपण कुणाल पाटील यांचा यथोचित असा सन्मान करायचा आहे। आदरणीय सन्माननीय कुणालजी पाटील एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण या मंचावरती पाहतोय। सदस्य आहेत ग्रामीण विकास यंत्रणा भारत सरकार, तसेच जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती पालघर, तसेच सदस्य माजी सदस्य भारत सरकारच्या माध्यमातून संचार मंत्रालय, भारत सरकार टेलिफोन सल्लागार समिती, कल्याण सर्कल, तसेच ठाणे जिल्हा व पालघर जिल्हा असे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व सन्माननीय कुणालजी सुरेश पाटील यांचं यथोचित सन्मान बाळू मामा यांच्या शुभ हस्ते होताना पाहतो। जोरदार टाळ्या उद्यात मान्यवरांचं स्वागत या सफाळे प्रीमियर लीग पर्व 2 मध्ये होताना आपण पाहतोय। कारण अतिथी ही आपणास देवा समान आहेत। कारण असं म्हणतात ना की पॉकेटमध्ये पैसा आहे तर त्या पॉकेटला अर्थ आहे, नदीमध्ये पाणी असेल तर त्या नदीला महत्व आहे, आणि मंचावरती जर अतिथी असतील तर ती मंचाची शोभा वाढवते, आणि हीच मंचाची शोभा या SPL पर्व 2 मध्ये वाढताना आपण पाहतोय। वळूया आपण मैदानाच्या आतमध्ये प्रमोदजी शेडगे सरांकडे। काय जबरदस्त बॅटिंग, फुल फॉर्मामध्ये असलेला खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। सुपर टायमिंग नितेश भोईरच्या बॅटमधून एक षटकार खार्डी ब्रँड यावेळेला चमकत असताना, आणि हर्षल तरेला आपण पाहत आहेत एडवनचा ब्रँड। संघाची तब्बल धावसंख्या 3 षटकांच्या अखेरीस 41 वर जाऊन पोहोचली गेली। जो चौथ्या बॉलवर जो षटकार आला ना चिरागच्या अगेन्स्ट, जो हर्षल तरे अप्रतिम, जो फोरआर्मचा चांगला वापर करतो टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर जर आपण पाहिलं तर मंगेश वैती मॅन फ्रॉम माहुल कोण विसरेल, आणि त्या पद्धतीने जो बॅटिंग करतो ना तशीच हर्षल तरेची मला आठवण झाली। क्लास। तीन षटकांचा खेळ झालाय, 41 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये। आजच्या दिवसातील जी जेवणाची व्यवस्था सफाळे प्रीमियर लीगचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय राजेजी म्हात्रे अर्थातच बंटी दादा यांच्याकडून जेवणाची व्यवस्था केली गेली, त्यांचं मनपूर्वक हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद। दरम्यान आपण पाहिलं तर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, सिंगल तर मेते हर्षल तरेच्या बॅटमधून। हर्षल तरे यावेळेला समंजसपणाचं क्रिकेट खेळत असताना सांगतोय की माझा पार्टनर सुद्धा यावेळेला चांगली बॅटिंग करतोय। पहिल्या सामन्यापासून नितेश भोईरने जी बॅटिंग केली ना दोन्ही फलंदाजांनी ती वाखाणण्याजोगे, म्हणजे बॅलन्सिंग टीम कशी असावी हे दोन्ही संघ त्यामुळेच इथे पोहोचलेले आहेत। 14 टीमला एकंदरीत आपण पाहिलं मागे टाकलंय। टॉप 2 चे संघ आलेत, आता चॅम्पियन्स कोण बनेल याकडे लक्ष आहे। सिंगल तर मेते, सिंगल मधून डबल कन्वर्ट करण्याचा प्रयत्न चिराग बारी पुढे सरसावतोय मॅन फ्रॉम दांडाखाडी। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते 43, बॉल फेकून झाले ते 2। षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर 4थं। अप्रतिम चांगला बॉल ह्या वेळेला आतमध्ये येणारा होता, आणि नितेश भोईरला परतावा लागेल। थोडीशी घाई केली आणि फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय बॅक टू द डगआउट रनआउटच्या स्वरूपात नितेश भोईर गॉन। तीन बॉलचा खेळ झाला, 43 रन्स आतापर्यंत चांगली गोलंदाजी दीपेश चौधरीच्या माध्यमातून पाहायला मिळते। ॲब्सोल्युटली सुपर बॉलिंग मथानेचा ब्रँड या वेळेला कमबॅक करत असताना पाहायला मिळतोय। हर्षल तरे 13 राऊंडची आतापर्यंत खेळी करत असताना कौशल गावड मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला होता। चांगली गोलंदाजी, अचूक टप्प्यावर अचूकता आणि भेदकता या दोन गोष्टी पाहायला मिळत आहेत। हलकीशी बॅटची एज, शॉर्ट लेगला चेंडू। संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 44,
3.4 ओव्हरचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. पाटील 3030 जलसार टीम चांगल्या पोझिशन मध्ये जरूर आहे, परंतु इथून आता जवळजवळ 8 बॉल मध्ये किती धावा येतील याकडे लक्ष असणार आहे. अप्रतिम गुड डिलिव्हरी, अनबिलिव्हेबल. ही कामगिरी अप्रतिम पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 44-44. लॉस ऑफ 3 विकेट. चौथं षटक आणि शेवटचा बॉल. फक्त 6 धावा खर्च करत 2 सफलता प्राप्त केलेत, 2 मोहरी टिपले गेलेत. चांगला बॉल यावेळेला पुन्हा एकदा हर्षल तरेला सरप्राईज केलं. ग्रेट बॉलिंग बाय दीपेश चौधरी. आयकॉन प्लेअर कसा असावा, परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा, एक ग्रामीण सफाळी क्रिकेटमध्ये ज्याचा दबदबा आणि डंका सातत्याने वाजत राहतो तोच दीपेश चौधरी मथानेचा एक अप्रतिम परफेक्ट बॉलर. 44ला 3 धक्के, 4 षटकांच्या समाप्ती अखेर. मंचावरील उपस्थित मान्यवरांच्या स्वागत सन्मानाकडे जाऊया, कारण विशेष अतिथींनी ह्या SPL पर्व 2 ची शोभा वाढवलेली आहे, मंचाची शोभा वाढवलेली आहे आणि त्यांचं आदरातिथ्य करणे, स्वागत सन्मान करणे हे आपल्या इथे कर्तव्य आहे आणि त्याच कर्तव्यावरती आपण रुजू होऊया. दिवा बोलत नाही तर त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काही बोलूच नका. उत्तम कार्य करत राहा, तेच तुमचा परिचय करत देत राहतील. अशाच आपण पाहतोय कामामुळे ज्यांची ओळख झालेली आहे, ज्यांचं नाव कामामुळे झालेले आहे, असे आदरणीय सन्माननीय आपण JSW चे विद्यमान मॅनेजर, मुंबई मॅनेजर आदरणीय सन्माननीय दीपकजी तिवारी सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मी उपाध्यक्ष मनीष गावड आपल्यास विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय दीपकजी तिवारी सर यांचं यथोचित स्वागत सन्मान करावा. दीपक जी तिवारी सर, आपके आने से बाहर सचमुच आ गई है, 4 चांद लग गए इस SPL 2025 में. वेलकम सर, वेलकम. आपका शुभ स्वागत आदरणीय सन्माननीय दीपकजी तिवारी सर. तसेच या मुख्य मंचावरती विराजित असणारे आणखीन काही हस्ती आहेत, आपण त्यांच्या स्वागताकडे वळूया. माणसाची ओळख ही त्याच्या कामातून व्हावी, नावातून नव्हे. पण आधी नावातून आणि नंतर कामातून आपली ओळख निर्माण करतो तोच खरा माणूस. आणि असंच हे उत्कृष्ट व्यक्तिमत्व आपण पाहतोय. पालघर जिल्ह्याचे मॅनेजर सन्माननीय राजेशजी भोईर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी श्रीकांतजी पाटील आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय राजेश भोईर सरांचा यथोचित सन्मान करावा, जे पालघर जिल्ह्याचे मॅनेजर आहेत. JSW कंपनीच्या माध्यमातून अतिशय सुंदर कर्तव्य पार पाडत असतात आणि क्रिकेटवरती तितकंच प्रेम आपण या सर्व मान्यवरांचं पाहतोय. कारण JSW कडून या संपूर्ण SPL साठी जवळजवळ 300 टी-शर्ट्स स्पॉन्सर केलेले आहेत. जोरदार टाळ्या होत्यात या JSW च्या सर्व या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांसाठी. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वर लागलेली आहे, ती जाऊन पोहोचते एकंदरीत शेखर किनी आम्हाला दर्शवतायत. 48 बॉल फेकून झाले, ते 4 शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगचा विचार करता. 5वा बॉल ऑन साइडला, फटका चांगला आहे कौशल गावडचा बिटवीन द गॅप मध्ये. नो चान्स फॉर दिस फिल्डर अँड गेट इट. 1 बाउन्स 4 रन्स ॲज अ स्विफ्ट ॲज अन ॲरो. बाणासारखा वेगवान 4 रन 52 रन्स. शेवटचा बॉल कौशल गावड मॅन इन फॉर्म. चांगली बॅटिंग त्याची सुद्धा राहिले या सफाळी प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये. विश्वास ठेवलाय सचिन दादा पाटील यांनी या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून. अप्रतिम गुड डिलिव्हरी. परंतु एक साइडला वैभव भोईर अर्थातच बबली मात्र मिस करतायत ही स्पर्धा या SPL मध्ये. आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आहेत. 52 रन्सवर पहिला डाव समाप्तीवर झाला आणि 53 रनचं टार्गेट या वेळेला जरूर पाहायला मिळतं. 5 षटकांमध्ये लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण घड्यात 5 वाजून जवळजवळ 52 मिनिटे झालेत आणि इथून आपल्याला 6:15 पर्यंत क्लोज मॅच या वेळेला जरूर करायची आहे. तर
हे आपण पाहू शकताय संपूर्ण ड्रोन कॅमेऱ्याच्या द्वारे क्षणचित्रे फितीत केली जात आहेत. 30 बॉल 53 रन्स. आपण स्वागत सन्मानाकडे वळणार आहोत. त्या अगोदर मनीष गावड साहेब थँक्यू व्हेरी मच. अजितजी गावड या ठिकाणी उपस्थित होत आहेत. ग्रामपंचायत सदस्य माकणे आणि थँक्यू व्हेरी मच मनीषजी गावड साहेब आणि महेंद्रजी भोईर आणि संपूर्ण SPL ची टीम की आपण समालोचनाची संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल हृदयाच्या अंतकरणापासून लाख लाख धन्यवाद आहे. संपूर्ण सफाळेकरांचं त्यामध्ये राजेश म्हात्रे बंटीदादा यांचं नेहमीच योगदान. इंदुश्री कुणालदादा पाटील असतील, जय पाटील असतील, विंकोजी म्हात्रे, सचिनदादा पाटील अँड ऑल टीम चं मनपूर्वक धन्यवाद आहे. आणि ज्या वेळेला प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होईल तेव्हा या मीरा भाईंदरचा आवाज ऐकूयात. 5 दिवस ज्यांनी सातत्याने आमच्या समालोचन कक्षेत रिझवलंय असे समालोचक मित्र मनीषजी पाटील या आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. त्या अगोदर सन्मानाकडे वळूया आणि परेश कुडू सर या आपण त्यांच्याकडे वळूया. धन्यवाद प्रमोदजी शेडगे सर. आपण वळूया पुनश्च एकदा भारतीय संस्कृती जोपासूया, अतिथी देव भव आणि सन्मानाकडे वळूया. जीवन हे मेहनतीने सुरू होत असतं आणि यश प्राप्तीने संपतं. असंच उत्तम व्यक्तिमत्व म्हणजे आपल्यात उपस्थित असलेले आदरणीय सन्मान्य नितेशजी सर जे JSW चे टेक्निकल ऑफिसर आहेत. मी सन्माननीय बाळू मामा आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय टेक्निकल ऑफिसर JSW नितेश सर यांचा यथोचित सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. एक उत्कृष्ट काम या JSW सिमेंटच्या माध्यमातून आपण पाहतो. या तब्बल 300 टी-शर्ट्स हे खेळाडूंपर्यंत पोहोचवण्याची किमी या JSWच्या माध्यमातून होताना पाहतोय आणि म्हणूनच या सर्व मान्यवरांचा आपण या ठिकाणी स्वागत सन्मान करताना आम्हाला मात्र खूप आनंद होतोय. वेलकम. असंच आपला वरदहस्त ह्या SPLच्या आयोजकांवरती असू द्या हीच मात्र शुभेच्छा असेल. आणि आपण पाहतोय अय्यांशीलन दात्रे बघा जरा बॅड लाईट येते, आपल्याला त्रास होऊ शकतो, लगेच 2 बॅटर्स मैदानात पाठवून द्या. आपल्याला वेळेचं महत्व आहे. अंतिम सामना चांगला राहिला पाहिजे, चांगला झाला पाहिजे. त्यामुळे दोन्ही संघाने एकमेकांना सहकार्य करा प्लीज. कारण आता प्रकाश हळूहळू कमी होऊ लागलेला आहे, त्यामुळे कुठल्या संघाला भुर्दंड बसू नये. त्यामुळे सूचना लगेच 2 बॅटर पाठवून द्या. सामना महत्वाचा आहे, जितका वेळ घ्याल तितका त्रास अय्यांशीलन दात्रेला होईल. सन्माननीय कुणालजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले होते आणि अगदी मंद मंद पावलाने ते आपण या ठिकाणी पाहतो रजा घेताना. धन्यवाद त्यांचे मी SPL पर्व 2च्या वतीने या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतोय. आणि यानंतर जाऊया आपण पुनश्च एकदा पुढच्या सन्मानाकडे. आपण पाहूया SPL पर्व 2 साठी आदरणीय सन्माननीय जय पाटील आगरवाडी सरपंच यांच्या माध्यमातून रोख रक्कम रुपये 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते. जोरदार टाळ्या होत्या तर जय पाटील साहेबांसाठी. तसेच संजय किनी भामटपाडा यांच्याकडून सुद्धा 5,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त होते, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होत्या. प्रमोद सर, प्रमोद सर, चल मॅच ऑन होतोय. टार्गेट सेट केलेलं आहे 53 धावांचं. या अगोदर आपण बालगर भूषण प्रमोद शेडगे सरांचा आवाज ऐकलात. आपण आता या दुसऱ्या डावाकडे वळतोय. पहिलं षटक हाताळण्याची जबाबदारी नितेश घेतोय. स्ट्रायकर एंडला चिराग पाठलाग करायचा आहे. 53चा फर्स्ट बॉल, फुलटॉस बॉल फ्लिक केला हलक्या हाताने. संयम पाहायला मिळतोय. फलंदाज चिरागचा बॉल मिड विकेटला. डीप क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं जाते. आता तुमचा कस लागणार आहे, तुमच्या अनुभवाचा, तुमच्या गुणवत्तेचा, तुमच्या प्रतिष्ठेच्या, तुमच्या अस्तित्वाचा कस लागणार आहे. या अंतिम लढतीमध्ये हा मान जर जिंकायचा असेल तर मग स्वाभिमान टिकवून खेळावा लागेल दोन्ही संघांना. या अगोदर चांगलाच खेळ दोन्ही संघांनी ओव्हरऑल सफाळ प्रीमियर लीग मध्ये खेळलाय. रितेश किडे ओव्हर द विकेट. शॉट ऑफ लाईन ऑन साइडला पिकअप स्ट्रोक, पण मिड विकेटला क्षेत्ररक्षण हर्षलचं चुकलं. हे अनपेक्षित आहे. हर्षलसाठी ही स्पर्धा क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत खूप चांगली राहिली आहे आणि त्याचमुळे आता हर्षल देखील स्वतःवर नाराज असेल या अंतिम लढतीमध्ये. बघा अगदी सोपा प्रयत्न, म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय चालू होतं की षटकार वाचवायचंय की झेल टिपायचंय, पण त्या ठिकाणी संभ्रमामुळे ते चुकले. धावसंख्या 4. ड्राइव्ह केलाय क्लासिक एक्स्ट्रा कव्हर ड्राइव्ह. क्षेत्ररक्षक आहेत बॉलवर.
नितेश बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते झाले 5. प्रत्येक षटकामागे 11च्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे आणि त्याचमुळे ते नियोजन आतापर्यंत चिरागच्या वतीनं व्यवस्थित जोपासलं गेलेलं आहे. लेफ्टी बॅटर मागच्या सामन्यामध्ये रोहितचा स्ट्रगल आपण पाहिला होता, पण पुन्हा एकदा तो येतोय का, तो पुन्हा येतोय का या सामन्यामध्ये. लेट्स सी. 27 चेंडू आणि 48 धावांची गरज. रितेश अराउंड विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळलाय, हवेत आहे पण एलिव्हेशन कमी. बॉल काउ कॉर्नरला, क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत पूर्ण केली जाते. एक सिंगल. दोन्ही संघ प्रत्येक पाऊल व्यवस्थित सांभाळून टाकण्याचा प्रयत्न करतात, कारण एक चूक आणि या अंतिम लढतीला मुकावं लागेल. 2 दावेदार आपण पाहतो, अयांश 11 दातिवरे आणि पाटील. 3-0 जलसार हे 2 संघ सफाळे प्रीमियर लीगच्या सेकंड एडिशन मध्ये अंतिम लढतीत खेळताना पाहायला मिळते. स्लॅश केलाय बॉल अवे फ्रॉम द बॉडी. बॉल हवेत, बॉल पोहोचतोय मिड विकेट सॉरी पॉइंटला, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते आणि दरम्यान 2 धावांचा कॉल पूर्ण केला जातोय. बोथ एंड न खेळण्याची संधी आपण प्रत्येक संघाला दिली आहे. हा देखील एक वेगळाच कीर्तिमान प्रस्थापित केलेला आहे. पहिल्या सामन्यापासून अंतिम सामन्यापर्यंत दोन्ही एंडने खेळण्याची मुभा प्रत्येक संघाला मिळते. 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या झाली 8. जिंकण्यासाठी 25 चेंडू आणि 45 धावांची गरज. 25 बॉल्स अँड 45 रन्स रिक्वायर्ड टू बी. रितेश ओव्हर द विकेट. शॉर्ट ऑफ लाईन बॉल. संधी आहे पण खाली क्षेत्राची निवड फलंदाजाने केली. बॉल डीप मिड विकेटला अडवला गेलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा कॅज्युअलनेस पाहायला मिळालेला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या पोहोचते 10. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 43. बॉल शिल्लक 24 चेंडू 43 गरज. चला वळूया आपण पुन्हा एकदा स्वागत सन्मानाकडे. आपल्यामध्ये उपस्थित आहेत याच मैदानावरती आपण मागच्या काही दिवसांमध्ये आग्रे प्रीमियर लीग पाहिलं आणि या आग्रे प्रीमियर लीग मध्ये स्वतःच्या कर्तृत्वाने जे संघाला पुढे नेलं आणि महाविजेता ठरला विहा 11 भामटपाडा. आणि या विहा 11 भामटपाडा संघाचा आयकॉन खेळाडू सुशांत किनी फ्रॉम भामटपाडा, एक क्रिकेट मधले अनमोल रत्न आहे. यांचा या ठिकाणी स्वागत सन्मान मी आमंत्रित करतोय. बाळ्यामामा, आपणास विनंती असेल की आपण आपल्या शुभ हस्ते सुशांत किनी यांचा यथोचित स्वागत सन्मान करावा. दातिवरे चला, दातिवरे जास्त वेळ घेऊन सन्माननीय बाळू मामा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान केला जाईल. सन्माननीय बाळू मामा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सुशांत किनी यांचा स्वागत सन्मान होताना आपण पाहतोय. मॅच ऑन ठेवा प्लीज. 4 षटकं आणि जिंकण्यासाठी आता 43 धावांची गरज. मॅच रंगतदार होईल यात कुठलंच दुमत नाहीये, कारण तशी सिच्युएशन आपण पाहतोय. दोन्ही संघांना जिंकण्याचं स्वप्न दिसतंय. हार्दिकच्या बॉलला पाठवलंय काउकोना सीमारेषा दिशेनं. 1 बाउन्स घेऊन बॉल कलेक्ट केला जाईल तोपर्यंत 2 धावा मिळत आहेत. या सत्रामध्ये फलंदाजांना थोडासा त्रास सहन करावा लागतोय, कारण बॉल तितका प्रवास करत नाही जितका दुपारच्या सत्रात प्रवास करतोय. त्यामुळे फटके तर कनेक्ट होत आहेत पण तितका प्रवास बॉल करत नाहीये. रोहित देखील आता पूर्ण जिद्दीने पेटून उठलेला आहे. आपल्या संघासाठी जास्तीत जास्त धावा गोळा करण्याचा तो प्रयत्न करतोय. धावसंख्या बिनबाद 12. दोन्ही फलंदाज या अंतिम लढतीच्या पॉवर प्ले मध्ये व्यवस्थित सेट झालेले आहेत. रोहित ऑन स्ट्राईक. हवेत आहे पुन्हा एकदा बॉल. लॉंग ऑन नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतोय. रितेश थोडासा रीच कमी पडला, अंतर कमी पडलं. 2 धावा पूर्ण झाल्यात. संधी सातत्यानं गोलंदाज निर्माण करतायत. हार्दिक त्यासाठी सराईत आहेत. उत्कृष्ट गोलंदाजी करण्यासाठी ते ओळखले जातात. पण आता मात्र क्षेत्ररक्षक सुद्धा आपला जीवाचा आकांत करून, जीवाचं रान करून बॉल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. पण बॅक टू बॅक 2 डबल्स रोहितच्या वतीनं टीम अयांश 11 दातिवरे संघाला मिळाल्यात. धावसंख्या बिनबाद 14 धावा. पुन्हा एकदा रीच मध्ये होता बॉल. क्षेत्ररक्षक थोडे दूर आहेत. वाईड ऑफ लॉंग ऑनला रितेश. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायचंय. आता भाग मिल्का भाग या चित्रपटाची आठवण तुम्हाला झाली असेल, कारण 3 डबल्स सातत्याने पूर्ण केल्या जात आहेत. सर्व संधींचा व्यवस्थित शोध घेऊन त्या संधींचा फायदा आपल्या संघासाठी अयांश 11 दातिवरेचे फलंदाज उचलतायत. हार्दिक त्या रोड एंड सातत्यानं उत्कृष्ट दर्जाची गोलंदाजी करताना आतापर्यंत पाहायला मिळालेला आहे. पण या षटकामध्ये तो थोडा खर्चिक ठरतोय, कारण अभ्यास चिराग आणि रोहितचा परफेक्ट राहिलेला आहे. प्रतिस्पर्धी संघाला कशा पद्धतीने हेरायचंय, प्रतिस्पर्धी संघाला कशा पद्धतीने खेळायचंय ते भान आता फलंदाजांचं दिसते. धावसंख्या 16. चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी.
शफल झाले, ऑप्शनच्या बाहेर सरकले, ऑन साइडला स्लॉगेट खेळलाय, बॉल स्क्वेअर लेग सीमा रेषा पार. आता नाही थांबणार, अंतिम लढतीमध्ये माझ्या संघाचं स्थान मी वर घेणार. खेचतोय चौकार रोहित, 4 धावा. 4 धावांची वाढ होते, धावसंख्या पोहोचते आता बिनबाद 20 या आकड्यावर. ज्या रोहितवर मागच्या सामन्यामध्ये टीका झाली होती त्या टीकेला आता प्रशंसेमध्ये परावर्तित केलेलं आहे रोहितने. 5 चेंडू त्यांनी घेतले, 11 धावा बनवल्या. हार्दिकने आतापर्यंत इकॉनॉमिकल भूमिका अदा केली होती. बघा ऑस्ट्रमच्या क्रीज बॉक्सच्या अगदी कोण्यावर जाऊन हा स्लॉग हिटचा फटका रोहितने खेळला. धावसंख्या पोहोचते 20 वर. आता आव्हान दोन्ही संघांच्या वतीनं समसमान पेललं जाते. चांगला बॉल यावेळेस. आता हार्दिकचा तो खेळ ज्यासाठी या सफाळ प्रीमियर लीग मध्ये त्याला प्रत्येक सामन्यामध्ये तो दुसरा क्रमांक दिला होता षटकाचा, तो आता त्यांनी टिकवलेला आहे. पहिला बॉल डॉट या षटकातला गोलंदाज हार्दिक हाताळताना पाहायला मिळालाय. पहिला डॉट या डावातला आपण पाहतोय तो म्हणजेच 2 गोलंदाजांच्या वतीनं. शेवटचा 1 बॉल बाकी या दुसऱ्या षटकातला. धावसंख्या बिनबाद 20 धावा, 20 रन्स ऑन बोर्ड. फुल टॉस स्वीप केलंय. काय फटक्याची निवड मैदानाच्या आतमध्ये करतोय तो म्हणजेच रोहित. आपला हिट परफॉर्मन्स दाखवतोय. दुसऱ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर चौकार खेचतोय. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 2 षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा. चला एकत्र येऊ नका प्लीज, कारण अंतिम लढत आहे. प्रकाश कमी होऊ लागलेला आहे. सर्व क्षेत्ररक्षकांनी एकत्र येऊ नका. सामना व्यवस्थित आपण प्रकाशात पूर्ण करणार आहोत. चला बॉल आपण लगेच पाठवून द्यायचा. पंचांचा निर्देश आपण घेऊया. तर आता इक्वेशन काय आहे मनीष स्क्रीनवर दाखवतील. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज. 18 बॉल्स अँड 29 रन्स रिक्वायर्ड टू विन. अठरा चेंडू 29 धावांची गरज. चला प्लीज एकत्र येऊ नका. तो जो बॉल आहे हर्षल पंचांकडे द्या प्लीज. तुमच्या समोर जो बॉल आहे पंचांकडे द्या. 18 चेंडू आणि 29 धावांची गरज. बर्ड आय व्ह्यू या मैदानात तुम्हाला पाहायला मिळतोय आणि ही कामगिरी आहे 6 सीटर स्पोर्टची. जबरदस्त कामगिरी. बघा जय पाटील यांच्याकडून बक्षीस जमा झालेल्या समालोचन कक्षामध्ये पहिल्या डावामध्ये जे षटकार आलेले आहेत त्या प्रत्येक षटकारासाठी 200 रुपये. म्हणजेच महेश साठी 400, नितेश साठी 200 आणि हर्षल साठी 200 असे 800 रुपयाचं बक्षीस आमच्या समालोचन कक्षामध्ये जय पाटील यांच्या वतीनं जमा झालेलं आहे. आगरवाडीचे ते विद्यमान सरपंच आहेत जय पाटील यांच्या वतीनं ते बक्षीस आपण जमा केलेलं आहे. रितेश किणी बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं शॉर्ट बॉल पुल करताना बॉलला गुल केलंय. पण सुपरमॅन, व्हॉट अ सुपर परफॉर्मन्स बाय फिल्डर. अंतिम लढतीमध्ये हेच अपेक्षित असते आणि ती अपेक्षा कौशल्य पूर्ण कर. टाळ्या पुन्हा एकदा होऊन जाऊ द्या कौशलसाठी. काय डेडिकेशन दाखवलंय क्रिकेटसाठी. आपल्या संघाचा विजय जर पूर्ण करायचा असेल तर मला सुद्धा वैयक्तिक कामगिरी क्षेत्ररक्षक या नात्याने करावी लागेल आणि तीच कामगिरी स्क्वेअर लेगला कौशल पूर्ण करताना पाहायला मिळालंय. मिळणार होत्या 6 पण मिळाल्या 2. पहिल्या बॉलवर या तिसऱ्या षटकाच्या. धावसंख्या अयांश दातीवीरचे झालेली ती म्हणजे 26 धावा. बघा एफर्ट्स बघा. 100 पैकी 100 गुण या प्रयत्नांसाठी दिले जातील क्षेत्ररक्षक कौशलला. नावामध्येच त्याचं खूप काही दडलेलं आहे आणि तेच क्षेत्ररक्षणाचं कौशल्य ते स्क्वेअर लेगला दाखवतात. रितेश किणी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकरला फलंदाज आहेत चिराग. रितेशने मात्र या ठिकाणी गाडी चुकीची निवडली. बॉल वाईडलाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल झाला. अवंतरची 1 धाव मिळाली अयांश दातीवरेला. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 27. आता 27 झालेल्या आहेत म्हणजेच अजूनही 26 धावांची गरज जिंकण्यासाठी आहे. पाहूया या ठिकाणी समीकरण खूप चांगलं सेट झालेलं आहे. रितेश किणी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर ओव्हर द विकेटनं बॅक ऑफ द हँड पण ऑन साइडला लपेटलाय. बॉलला क्षेत्ररक्षक लॉंग ऑन आला. यावेळेस कुठली चूक करत नाहीये. हर्षल बॉलवर पोहोचतायत. 1 सिंगल पूर्ण केली जाते. एक पाऊल महत्वाचं आहे. प्रयत्नांची शिडी तुम्हाला 100% यशस्वी करेल. फक्त प्रत्येक पाऊल हे अचूक पडलं पाहिजे आणि तेच प्रयत्न दोन्ही संघांचे पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अयांश दातीवरे विकेट वाचवून परफेक्ट स्ट्रोक सिलेक्ट करून या डावाला सुरुवात देते. एका बाजूला रितेश विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. मागच्या षटकात त्यांनी 10 धावा खर्च केल्या होत्या. त्याचमुळे पुन्हा एकदा त्यांनी तिसरं षटक निवडलं आणि या षटकामध्ये विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करतायत. पण एका बाजूला चिराग यांचा 12 धावांचा खेळ, रोहितचा 15 धावांचा खेळ. एक चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी. सन्माननीय आनंद दातारे शिवशक्ती संग्राम प्रतिष्ठान अध्यक्ष माकडे यांच्या वतीने 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य मिळालंय. त्यांचा मी टाळ्या वाजून आभार व्यक्त करतोय.
रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न रोहितचा होता, यावेळेस नियंत्रण चुकलं होतं रोहितचं आणि यावरच कुठेतरी रितेश आता आपल्या पुनरागमनाचा खेळ खेळतोय. रितेश ज्याने खूप चांगली कॅप्टन्सी सफाळे प्रीमियर लीग सीझन 2 मध्ये पाटील 3030 जलसासाठी निभावलेली आहे. पण एका बाजूला आपला कामगिरीचा कस चिराग बारीचा या अगोदर आपण पाहिलाय आणि त्याला आता साथ देतोय तो म्हणजेच रोहित म्हात्रे. 28 धावा, 28 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. पुढचा बॉल रितेशचा. सफल झाले पण सफल झाले नाही. 2 फलंदाज एकाच एंडला. रोहितला सॅक्रिफाईस जावा लागेल. धक्का बसतोय पहिला. अयांश 11 दातिवरे 28 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. सन्माननीय आनंददादा तरे जे शिवसंग्राम प्रतिष्ठान अध्यक्ष आहेत माकडेचे, ज्यांच्या वतीनं 10,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी लाभलेलं आहे, त्यांचा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद सन्माननीय आनंददादा तरे. तर मॅच ऑन तेव्हा क्षेत्ररक्षकांनी एकत्र येऊ नका, कारण हा सामना क्रुशल मोमेंटला आहे. प्रकाश हळूहळू कमी होऊ लागलेला आहे आणि त्याचमुळे सामना योग्य त्या पद्धतीने पूर्ण व्हावा. प्रेक्षकांचा जो विश्वास तुम्ही जिंकलेला आहे तो सार्थकी लागावा. त्याचमुळे सामना वेळेत संपला पाहिजे आणि मात्र दोन्ही संघ प्रबळ दावेदारी दाखवतायत. जिंकणार आम्ही तेच एकमेकांना सांगतायत. आणि पाहूया प्रेक्षक बघा, जिकडे जागा मिळेल तिकडून या मैदानाचा आढावा घेत आहेत, अपडेट्स घेत आहेत. पण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीनं आपण पाहिलं तर क्रिकेटचा खेळ तुम्हाला प्रेरित करतो, आकर्षित करतो. रितेश यावेळेस पंच केलाय, बॉलला गॅप शोधला. क्षेत्ररक्षक स्वीपर कव्हरचे बॉलवर पोहोचतील. एक सिंगल पूर्ण. सचिन दादा चुकले पण वेळी स्वतःला त्यांनी सावरलेलं आहे. दरम्यान एक सिंगल मिळते. धावसंख्या 29. 29 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल बाकी आहे या तिसऱ्या षटकातला. चला, मॅच मोमेंटम खूप चांगली पकडून आहे, कारण जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 24 धावांची. 13 चेंडू 24 धावांची गरज. साध्या प्रयत्नांना कोणीच विचारत नाही, तुमचे संघर्षाचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये दाखवावे लागतील. आणि त्याचमुळे आता कॅप्टनच्या समोर आलेला आहे. दीपेश चौधरी रितेश किणीच्या समोर आलेला आहे. शेवटचा एक बॉल तिसऱ्या षटकातला बाकी आहे. खूप चांगलं टार्गेट खरं तर पहिल्या डावामध्ये सेट केलं होतं आणि त्या टार्गेटचा पाठलाग आतापर्यंत अयांश 11 दातिवरे संघाने योग्य केलाय. हुक केलं, बॉलला संधी दिली तर मग त्या संधीवर भुर्दंड भोगावा लागेल. बॉलला पाठवलंय, फाईन लेग सीमारेषा पार. कॅप्टन इन ऍक्शन येतोय दीपेशच्या बॅट मधून. षटकार साधावा. या मुख्य मंचावरती विराजित असलेले शिवसंग्राम प्रतिष्ठानचे संचालक सन्माननीय कौशिक शेख या ठिकाणी उपस्थित आहेत, जे शिवसंग्राम प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आहेत. त्यांचा यथोचित सन्मान बाळू मामा यांनी आपल्या शुभ हस्ते करावा असे मी आपणास विनंती करतोय. आपण पाहिलं शिवसंग्राम प्रतिष्ठानचे अध्यक्ष आनंददादा यांच्या माध्यमातून 10,000 रुपयाचं आर्थिक सहाय्य प्राप्त झालेलं होतं. त्याच शिवसंग्रामचे आपण कार्यकर्ते या ठिकाणी पाहतो. कौशिक शेख यांच्या शुभ सन्मान या ठिकाणी बाळूमामा यांच्या शुभ हस्ते होताना पाहतोय. मॅच आता रंगतदार वळणावर येऊन पोहोचलेले. आयोजकांची हीच इच्छा असते की अंतिम लढत ही प्रेक्षकांचा आनंद टिकवणारी असायला हवी, पूर्ण वर्षभर चर्चा करायला भाग पडणारी असायला हवी. आणि तीच अंतिम लढत सफाळे प्रीमियर लीग सीझन 2 ची पाहायला मिळते. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 18 धावांची गरज. लक्षात असू द्या, कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जिंकला प्रवीण, ज्यांनी 3 विकेट्स घेतले होते, आता 4थ्या क्रमांकावर येत आहेत. रोड एंड खूप चांगला प्रॉमिसिंग लेफ्ट हँडेड बॉलिंग अटॅक त्यांचा या अगोदर आपण पाहिलाय, पण या नंतर सुद्धा तसाच पाहायला मिळेल का? धीम्या गतीचा बॉल अवे फ्रॉम द बॉडी. सॉफ्ट हँड पंच. क्षेत्ररक्षक आहेत प्रांजल. बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक सिंगल पूर्ण केली जाते. एका धावेची वाढ होते. धावसंख्या जाते ती म्हणजेच 36 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 11 चेंडू 17 धावांची गरज. प्रेक्षकांचा आदर कमवायचा असेल तर मग चांगला खेळ सादर करावा लागेल. आणि आतापर्यंत तो खेळ दीपेशच्या वतीनं या अगोदर आपण पाहिला, पण प्रवीण भोईरने दुपार जी गाजवली होती, संध्याकाळ गाजवायची असेल तर मग तसा खेळ द्यावा लागेल. ते आव्हान तर त्यांनी स्वीकारलेलं आहे, पण आव्हान स्वीकारून चालत नाही, तर पूर्ण करण्याची धमक तुमच्यात असायला हवी. आणि पाहूया तीच धमक प्रवीणची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते का? पंचांच्या डावीकडून प्रवीण घेतोय स्टार्ट. स्ट्रायकर एंडला फलंदाज कॅप्टन दीपेश. सर्कलच्या आतला क्षेत्ररक्षक
आढावा घेतला. शॉट थर्ड मॅनला थोडंसं डावीकडे सरकवलं जाते. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये, कव्हर पॉइंट सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्याचमुळे आता फाईन लेग आणि शॉर्ट लेग आजूबाजूला सर्कलच्या आतमध्ये अभेद्य भिंत तर सचिन यांनी बनवलेली आहे. पण पाहूया त्या भिंतीला कसा पद्धत चकवत धावांचा पाठलाग पूर्ण केला जाईल. बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण, जास्त वेळ घेऊ नका, अंतिम लढत महत्वाची आहे दोन्ही संघांसाठी, लक्षात घ्या. 36 जवळ 1 गडी बाद, जिंकण्यासाठी 17ची गरज, बॉल शिल्लक 11. उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, तो अपील झाली. गोलंदाज अपील मध्ये रस दाखवताना पाहायला मिळाले. दरम्यान विथ बॅट एक सिंगल पूर्ण झालेली आहे. एकादशीची होते वाढ, धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 37, जिंकण्यासाठी 16ची गरज, बॉल शिल्लक आहेत 10. सामना तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला जिंकता येतो, करायचे तर फक्त आणि फक्त प्रयत्न, कारण क्रिकेटच्या खेळामध्ये अशक्य असं काहीच नाहीये. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांची पराकाष्ठ करावीच लागते आणि तेच आतापर्यंत गोलंदाज करण्यासाठी प्रयत्न करतायत. पण आता पाहूया, एका बाजूला दीपेशचा तो स्फोटक खेळ, चिरागला मिळाले त्याची साथ, ही खूप महत्वाची आहे पार्टनरशिप. दुसऱ्या विकेटसाठी अयांश 11 दातीवर संघासाठी चांगली बनते. त्या पार्टनरशिपला तोडण्यासाठी, पार्टनरशिपला फोडण्यासाठी प्रवीण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. लेफ्ट आर्म राउंड विकेट, पुढे आले, ड्राईव्ह केलंय, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून बॉलला बाहेर काढलाय. प्रोटेक्शन आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला, पण झाली चूक. क्रिकेटच्या खेळामध्ये चुकीला माफी नाही. बॉल जाईल सीमारेषा पार, मिळतील या 4 चौकार. सर्कलच्या आतलं क्षेत्ररक्षण चुकलं होतं, पण नेमकं हर्षलला झालंय तरी काय, संतुलन पूर्णपणे चुकलं. बॉलने परीक्षा घेतली क्षेत्ररक्षकाची आणि बॉल जातोय थेट सीमारेषा पार. 4 धावांची मदत मिळते अयांश 11 दातीवर या संघाला. धावसंख्या पोहोचते 41 वर, जिंकण्यासाठी अजून 12 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 12 धावांची गरज. होत्याचं नव्हतं, नव्हत्याचं होतं, होण्यासाठी क्रिकेटच्या खेळामध्ये वेळ लागत नाही, त्याचमुळे अजूनही संधी आहे. पाटील 3-0 जलसार या संघाकडे. आतापर्यंत सर्वोत्कृष्ट खेळ जर कुठल्या संघाचा झाला असेल सफाळे प्रीमियर लीग मध्ये तर तो खेळ पाटील 30-30 जलसारचा राहिलेला आहे. पण काय जबरदस्त खेळ आपण एकंदरीत पूर्ण दिवसभरामध्ये अयांश 11 दातेवर संघाचा पाहायला मिळाला. आणि त्याचमुळे हे 2 संघ एकमेकांसमोर उभे ठाकलेले असताना तो निकाल कुठल्या संघाच्या बाजूने जाईल त्या निकालासाठी प्रेक्षक सुद्धा मोठ्या संख्येनं आपण 6 हिटर्स स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर पाहतोय. 9 चेंडू 12ची गरज, पुढचे 3 चेंडू खरं तर पाटील 3-0 जलसार या संघासाठी खूप महत्वाचे आहे. त्याचमुळे बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण पुन्हा एकदा सज्ज होतोय. चांगला बॉल, ब्लॉक हॉल डिलिव्हरी, हलक्याने हँड प्रेस, बॉलला पाठवलंय मिडॉनच्या पलीकडे, एक सिंगल पूर्ण केली जाते. एकादशीची वाढ, धावसंख्या पोहोचते 42 वर, जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 8 चेंडू आणि 11 धावा. 8 balls and 11 runs required to win. समीकरण खूप चांगल्या पद्धतीने सेट झालेलं आहे. खरं तर समीकरण सोडवण्याची पद्धत जर योग्य असली तर मग उत्तर तुम्हाला अचूक मिळणार आहे. पद्धत जर चुकली तर मग कितीही प्रयत्न करा, कितीही खाडाखोड करा, तुम्हाला उत्तर मिळणार नाहीये. आणि आतापर्यंत ती पद्धत चांगली राहिलेली आहे. पण आता गोलंदाज देखील त्याच पद्धतीच्या शोधात आहेत. बॉलिंग ट्रॅकवर प्रवीण तयार, पंचांच्या डावीकडून लेफ्ट हँडेड बॉलर पुन्हा एकदा कॉर्नर ऑफ द क्रीज द बॉलिंग अटॅक घेऊन सज्ज होत आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज दीपेश चौधरी. अपील पुन्हा एकदा, पण अपील मध्ये पुन्हा एकदा रस नाहीये. कुठेतरी ब्लाइंड स्पॉट वर येत आहेत गोलंदाज आणि त्याचमुळे कदाचित तो फायदा उचलू शकत नाहीये. या सर्व गोष्टी क्रिकेटच्या खेळाच्या आहे. शेवटचा 1 बॉल बाकी, बॉल शिल्लक आहेत 7 आणि 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी आवश्यकता 11 धावांची. 7 balls and 11 runs required to win. जसा आमच्या कॉमेंट्री डेस्कवर गरमागरम चहा आहे तसाच गरमागरम सामना प्रेक्षकांसाठी हे दोन्ही संघ घेऊन आलेत. अयांश 11 दातिवरे आणि पाटील 3-0 जलसार. 7 चेंडू 11ची गरज, अयांश 11 दातिवरे. प्रवीण तयार, बॉलिंग ट्रॅकवर, स्ट्रायकर एंडला दीपेश चौधरी. लेफ्टी वर्सेस लेफ्टी, फुलटॉस बॉल, प्रहार तर केलाय पण स्क्वेअर लेगला झेल देऊन फलंदाज दीपेश होतोय बाद. सामन्यामध्ये येतोय ट्विस्ट, सामना होतोय सुपर हिट. शेवटचे 6 बॉल्स बाकी आणि 6 बॉल्स मध्ये जिंकण्यासाठी गरज 11ची. 6 balls and 11 runs required to win. चला एकत्र येऊ नका प्लीज, सामना महत्वाचा आहे. दोन्ही संघ चला आपापली जागा घ्या, कारण हा सामना महत्वाचा, ही वेळ महत्वाची, हा खेळ महत्वाचा आहे, ही स्पर्धा महत्वाची आहे. आणि त्याचमुळे स्पर्धा ही खिलाडू वृत्तीनेच खेळायला हवी. शेवटचे 6 balls
आणि जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. पुन्हा एकदा ती सूचना लक्षात असू द्या, हा सामना कंपल्सरी चेस या आधारावर खेळला जाणार आहे. पहिल्या दिवसापासून आपण ती सूचना दिलेली आहे. आता संघाचा विजय पक्का करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज येत आहे स्वप्नील, आणि एका बाजूला जेव्हा फलंदाज दीपेश यांनी ती आशा दाखवली होती पहिल्या चेंडूवर षटकार खेचून, ते मात्र बाद झालेले आहेत. आणि त्यांची जागा भरून काढण्यासाठी आजच्या दिवसासाठी अयांश 11 दातीवर संघाला चांगल्या स्थितीत नेण्यासाठी ज्यांची कामगिरी उल्लेखनीय राहिले ते सिद्धार्थ हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. स्ट्रायकर एंडला चिराग बारी, आतापर्यंत एकही डॉट बॉल चिरागने घेतला नाहीये. प्रत्येक बॉलवर त्यांनी धावा गोळा केलेल्या आहेत. त्यामुळे चिरागच्या खेळाकडे देखील तितकंच लक्ष प्रेक्षकांचं असणार आहे. स्वप्नील सुद्धा आता आपल्या संघासाठी ती सुरुवात चांगली देतोय का? कारण या अगोदर आपण स्वप्नीलचा चांगला खेळ पाहिलेला आहे. नेहमीच ग्रामीण संघामधून खेळताना त्यांची उल्लेखनीय कामगिरी राहिलेली आहे. पण आता सफाळ प्रीमियर लीग मध्ये खेळताना आपल्या संघाची प्रतिष्ठा जोपासण्यासाठी स्वप्नील तसं काम करतो. चला, पंचांची अधिकृत सूचना आहे दोन्ही संघांना. ही दुसरी ऑफिशियल वॉर्निंग आहे. दोन्ही टीम चांगल्या स्थितीत आहेत. वी नो हा सामना तुमच्यासाठी महत्वाचा आहे, पण आता अंधुक प्रकाश होतोय, त्यामुळे थोडं फेअर राहायला हवं. 6 चेंडू जिंकण्यासाठी 11 धावांची गरज. फर्स्ट बॉल फोर्स केला बॉलला, पहिल्याच बॉलला पाठवलंय स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार, सीधी बॅट, नो बकवास, सिक्सर. 6 धावा. क्रिकेट हा भावना प्रधान खेळ आहे. जसा षटकार आलाय तसाच दातिवरेच्या पॅव्हलियन बॉक्सच्या बाजूला जो समर्थकांचा घेरा आहे त्या ठिकाणाहून टाळ्या आणि शिट्ट्या तुम्हाला ऐकायला मिळतात. पण क्रिकेटचा खेळ असा सुद्धा आहे की वेळ बदलायला वेळ लागत नाही. प्रेक्षक मोठ्या संख्येनं दातिवरे संघाला बिलॉंग करण्यासाठी आलेत, पण या ठिकाणी जलसा संघाचा देखील मोठा चाहता वर्ग आहे. त्या चाहता वर्गाला सुद्धा आनंद देण्यासाठी प्रयत्न स्वप्नील करतील का? त्यांच्याकडून देखील टाळ्या शिट्ट्या आता जलसा संघाला मिळतील का? 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी 5 ची गरज. या अगोदर आपण पाहिलं तर 6 चेंडू 7 धावा डिफेंड झालेल्या आहेत आजच्या दिवसामध्ये. ड्राइव्ह केलाय बॉलला आउटसाइड एज, बॉल पोहोचतोय बॅकवर्ड पॉइंटला, एक सिंगल कंप्लीट केली जाते. स्ट्राइक रोटेट, स्ट्राइकवर पोहोचते आता फलंदाज सिद्धार्थ. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे. जर आता या 4 चेंडूंमध्ये 4 धावा अडवल्या स्वप्नीलने तर या मैदानातून विराटपण खुर्द पर्यंत त्यांची मिरवणूक पक्की. आणि पाहूया तसा खेळ आता गोलंदाज स्वप्नील पाटील 3-0 जलसार या संघाकडून देतोय का? एका बाजूला स्ट्रायकर एंडला सिद्धार्थ. आतापर्यंत पूर्ण दिवसभरात एक चांगला परफॉर्मन्स सिद्धार्थचा आपण पाहिलंय. थोडीशी उडी घेऊन हा स्ट्रोक एक्झिक्यूट केलेला आहे, तो म्हणजे स्वीपर कव्हरला एक सिंगल पूर्ण केली जाते. आता एक धाव विचारपूर्वक घ्यायचे, तोच कयास फलंदाजांचा दिसून येतोय. सामना शेवटच्या बॉलवर जाईल अशी दाट शक्यता वाटू लागलेली आहे, कारण अशी सिच्युएशन नेहमी संभ्रम निर्माण करणारी असते कुठल्याही फलंदाजाच्या मनामध्ये. त्याचमुळे पाहूया हा संभ्रम निर्माण होतोय का? स्वप्नील त्या गोष्टीचा फायदा उचलतोय का? 3 चेंडू जिंकण्यासाठी 3 धावांची गरज. आपण बार होता, कॉट बिहाइंडची संधी होती, सचिन यांनी कॅच सोडला, सामना जिंकलाय. सफाळ प्रीमियर लीग सीझन 2 चे विजेते आहेत अयांश 11 दातिवरे. कॉंग्रॅच्युलेशन हार्डलक टीम. पाटील 3-0 जलसार. हर्षाचा नाव गावाचा श्री गणेश संघाचा श्री बेंडू बाबाच्या संघातिवरे गावात आला. श्री गणेश संघाचा श्री बेंडू बाबाच्या गावात पुन्हा आला. श्री गणेश संघाचा श्री बेंडू बाबाच्या संघातिवरे गावात आला. हॅलो, चला या पर्व 2 मध्ये विजय संघाचं खूप खूप अभिनंदन आणि पराजित संघ ज्याने दुसऱ्या क्रमांकावरती समाधान मानले त्यांचं सुद्धा विशेष कौतुक. चला वळूया आपण पुन्हा एकदा या मुख्य मंचावरती विराजित असलेल्या मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण ही SPL पर्व 2 ही यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ज्यांनी मेहनत घेतलेली आहे त्यांच्या स्वागताकडे